धार्मिक ध्रुवकरण करण्याचं मूळ कारण भारतीय व्यवस्थेमध्ये आहे ती वैदिक परंपरा. वैदिक कर्मकांडाच्या माध्यमातून ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तातून 4 वर्णाश्रम व्यवस्था या समाजामध्ये निर्माण करून ब्राह्मणेतर सर्व क्षुद्र समजून समाजामध्ये विषमतेची दरी निर्माण करण्याचं काम या वैदिक परंपरेनं केलं. पण त्याचा विचार करत असताना आपण ज्यावेळेला गौतम बुद्धांच्यापर्यंत गेलो, गौतम बुद्धांपासून अलीकडच्या काळात ज्या महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, या मध्यंतरीच्या सर्व महामानवांनी महान संतांनी जी एक वैचारिक चळवळ दिलेली आहे, या चळवळीचं चिंतन करत असताना मी गौतम बुद्धांविषयी बोलताना पहिल्यांदा एक म्हणेन की या समाजामध्ये विषमतेची फार मोठी बीजं रोवली गेलेली असताना गौतम बुद्धांनी एक भिक्खू संघ तयार केला आणि भिक्खू संघाच्या माध्यमातून या समाजामध्ये समतेची चळवळीची बीजं रचण्याचं काम यशस्वीपणे केलं. आत्ताच ज्या वक्त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांचा जो उल्लेख केला, त्या मोहम्मद पैगंबर साहेबांनी खरं तर इसवी सन 600व्या शतकामध्ये एक फार मोठं वैचारिक समतेची चळवळ उभारताना एक अतिशय सुंदर असं उदाहरण तुमच्या नौशादजींनी दिलं की ते 25 वर्ष वयाचे असून सुद्धा खदिजा नावाच्या 2 वेळा लग्न केलेल्या विधवेशी त्यांनी विवाह केला. ही स्त्री पुरुषाची जी विषमतेची दरी आहे ती नष्ट करण्याची एक फार मोठी घटना आहे. तर त्याचबरोबर या समाजामध्ये तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत, आपला सगळा अल्लाह एकच आहे, ईश्वर एकच आहे, या एकेश्वरवादाचं बीज रोवत असताना त्यांच्या जीवनामध्ये एक फार सुंदर अशी अतिशय उद्बोधक अशी घटना घडली की त्या घटनेचा आपण खऱ्या अर्थानं मागोवा घेतला पाहिजे. ती घटना अशी आहे की ज्यावेळेला पैगंबर साहेब मक्केमध्ये नमाज पढण्यासाठी जायच्या अगोदर त्यांना काही ख्रिश्चन मंडळी भेटायला आलेली होती आणि ती ख्रिश्चन मंडळी मोहम्मद पैगंबर साहेबांशी एक व्यापक अशी एक धार्मिक आणि सामाजिक चर्चेची मांडणी करत असताना दिसले. मोहम्मद पैगंबर साहेबांनी त्यांना तशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा घेऊनच तो समाज एकत्रित आलेला होता. पण ज्यावेळेला नमाज पढण्याची वेळ आली त्यावेळेला नमाज पढायला मोहम्मद पैगंबर साहेब उठले, ख्रिश्चनांचा जथ्थाही तिथून उठला. पण मक्केमध्ये आपण आपली प्रार्थना कशी करावी असा ख्रिश्चन जथ्थेला जेव्हा प्रश्न पडला त्यावेळच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या असलेल्या गंभीर प्रश्नाचे हावभाव पैगंबर साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ख्रिश्चन जथ्या समाजातल्या सगळ्या ख्रिश्चन धर्मीय असलेल्या जथ्याला विचारलं की तुम्ही नाराज का आहात? तुमच्या चेहऱ्यावर एक नैराश्याची एक लकीर दिसते, नेमकं काय? तेव्हा त्या ख्रिश्चनांनी मोहम्मद पैगंबर साहेबांना सांगितलं की तुम्ही आता तुमची वेळ झाली नमाज पढण्यासाठी जात आहे, मग आता आमची वेळ झालेली आहे, आम्ही प्रार्थना कुठं करावी? मग आम्हाला जागाच नाही, आम्ही इथं अतिथी म्हणून आलेलो आहोत. तेव्हा मोहम्मद पैगंबर साहेबांनी दर्ग्याचा एक भाग, मशिदीचा एक भाग पूर्ण मोकळा करून दिला आणि ख्रिश्चनांना प्रार्थनेसाठी तो उपलब्ध करून दिला. ही या समतेच्या चळवळीचे बीज आहे. इथं समतेची चळवळ आम्हाला दिसते. मोहम्मद पैगंबर साहेबांनी ते कार्य करत असताना या समाजामध्ये अल्लाह एक आहे, हम तुम सब एक है असा संदेश दिला आणि समतेच्या चळवळीची बीज रोवत असताना चांगल्या पद्धतीचे विचार दिले. गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, चारवाक ह्या महामानवांच्या नंतर जर आपण समतेच्या चळवळीचा विचार करणार असू तर या समतेच्या चळवळीमध्ये सगळ्यात मोठं योगदान या भारतावर 769 साली मोहम्मद बिन कासिम नावाच्या एका मुस्लिम राज्यकर्त्याने आक्रमण केलं आणि त्याच वेळेला अरबी समुद्राच्या माध्यमातून या भारतामध्ये त्यांचं सर्व सैन्य येत असताना त्यामध्ये सुफी संत नावाचे एक सुफी संप्रदायाचे संत या भारतामध्ये 769 साली आले आणि 769 सालापासून या सुफी लोकांनी, या राज्यकर्त्यांनी राज्य करण्याची पद्धत वेगळी होती. राज्यकर्त्यांनी या हिंदूंमधून असलेल्या या समूहावर, हिंदूंमधून असलेल्या त्यांच्या मंदिरांच्यावर आक्रमण केलं
त्यांची संपत्ती गोळा केली. पण या समाजावर राज्य करत असताना हिंदू धर्मामध्ये वैदिक परंपरा प्रचलितपणे चांगल्या पद्धतीनं तेवत ठेवणाऱ्या मंडळींना हाताशी धरलं आणि त्यांना वसुली करण्याचं काम त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना हाताशी धरून राज्यकारभार केला. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की या मुस्लिम राज्यकर्त्यांनी, मुस्लिम राजांनी भारतावर, हिंदुस्थानावर अनेक वेळेला जरी आक्रमणं केली तरी मात्र यामध्ये सुफी संप्रदायाच्या सुफी संतांनी निर्माण केलेली जे एक समतेच्या चळवळीचं एक जे प्रतीक आहे त्या प्रतीकांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. त्यामध्ये हिंदू राज्यकर्ते असतील, मुस्लिम राज्यकर्ते असतील आणि ती समते, सुफी संतांनी समतेची चळवळीचं प्रतीक उभारलं, ती म्हणजे दर्गा. आज जर आपण दर्ग्याकडे पाहिलं, दर्गा हा विषयावर जर आपण बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला सुफी संतांच्या विचाराचं निश्चितपणे थोडंसं चिंतन करावं लागेल. सुफी संत, सुफी पंथाचे सुफी ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला या भारतामध्ये 6 प्रकारचे संप्रदाय कार्यरत होते. पण या 6 प्रकारच्या संप्रदायांमध्ये चिश्तिया नावाचा एक जो संप्रदाय आहे, तो चिश्तिया नावाचा संप्रदाय हा पुढे कार्यरत राहिला आणि सुफी संतांनी त्या चिश्तिया नावाच्या संप्रदायाच्या विचाराप्रमाणे आपली धार्मिक बैठक निर्माण केली आणि या समाजामध्ये विषमतेची दरी होती ती नष्ट करून समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आणि समाजामध्ये तू कुठल्या जातीचा आहे हे महत्त्वाचं नाही. जसं कबीरांनी किंवा गौतम बुद्धांनी या दोघांचे विचार बऱ्याच वेळेला आपल्याला एकच वाटतात, ते सम्यक विचाराचे आहेत. गौतम बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की एखाद्या माणसाची जात बघावी, जात बघून त्यात तो माणूस ठरवू नये, तर त्याचं ज्ञान आणि त्याचं आचरण बघून माणूस ठरवावा. कबीरजी म्हणतात, अरे जात मत देखो साधू की, जात मत देखो साधू की, देखो उसके ज्ञान. त्यांची जात बघू नका, त्याचं ज्ञान बघा. तुकाराम महाराजांचा सुद्धा हाच विचार आहे. आपण हे चिंतन घेऊन पुढे जाणार आहे. वारकरी संतांची जी चळवळ आहे त्या चळवळीवर आपण प्रकाश टाकणार आहे. कमी वेळेमध्ये ही संपूर्ण तुमच्या पुढे मांडण्याची फार अवघड जबाबदारी माझ्यावर आहे. पण मी याच्यासाठी ही बैठक तुमच्या समोर मांडतोय की सुफी संत आणि सुफी संतांनी निर्माण केलेली दर्गा. काय ही दर्गा? तर दर्ग्यामध्ये पीर नावाचं एक दैवत असतं. कोण आहे ते पीर? की आध्यात्मिक ज्ञानासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी जो काय मधला जो आपल्याला गुरु असतो तो पीर असतो. 12व्या शतकामध्ये जर आपण बसवण्णांच्या समतेच्या चळवळीचा जर अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येतं, ज्या ज्या ठिकाणी बसवण्णांची स्थळं आहेत, ज्या ज्या ठिकाणी बसवण्ण म्हणजे त्यांच्या शरण संप्रदायाची जी दैवतांची ठिकाणं तीर्थ आहेत, तिथं पिराची स्थळं आहेत आणि तिथं शरण संप्रदायाला मानणारे पुजारी आहेत. नाथपंथीय जे नाथ जे आहेत त्या नाथांच्या त्याच ठिकाणी आपल्याला पिरांच्या मशिदी दिसतील, पिरांच्या दर्गा दिसतील. आज मी माझ्या गावाच्या जवळची 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. मी कोरेगाव तालुक्यातला आहे. खटाव तालुक्यामध्ये खादगुण नावाचं गाव आहे. त्या खादगुणमध्ये एक पिराचा उरूस वर्षाकाठी भरला जातो आणि तो पिराचा उरूस हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन करत असतात. त्या पिराच्या त्या दर्ग्यामध्ये सगळा मान हा मराठा समाजातल्या एका माणसाला आहे. हे समतेचं प्रतीक नाही का? दर्गा या समतेच्या चळवळीचं मुख्य प्रतीक नाही का? आमच्या शेजारी गाव आहे, त्या गावामध्ये सांगवी नावाचं गाव आहे, छोटंसं गाव आहे. तिथेही एक दर्गा आहे, पण त्या दर्ग्याचा पुजारी मराठा समाजाचा आहे. समाजानं तो मराठा समाजात जन्माला आलेला आहे. अशी कित्येक आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात की तिथं आपल्याला पिराची स्थानं भेटतात, पण त्या पिराच्या स्थानावर हिंदू किंवा हिंदू अंतर्गत असलेल्या जातींमध्ये पुजारी नेमलेला असतो. मला एक उदाहरण तुम्हाला द्यावं असं वाटते. दर्गा हे समतेचं प्रतीक आणि समतेची चळवळीचं प्रतीक का म्हणलं जातं? तर अफजल खानाचा वध ज्या वेळेला प्रतापगडच्या पायथ्याला झाला त्यावेळेला
अफजल खानाचं शरीर अस्ताव्यस्त न पडता त्या शरीराची विटंबना न होता त्या शरीराचा सन्मानपूर्वक विधी व्हावा म्हणून जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की शिवबा, अफजल खान जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत त्याचं तुमचं वैर होतं, परंतु आता तो मृत झालेला आहे, त्याचं आपलं वैर संपलेलं आहे. शिवबा, अफजल खानाची तिथं कबर बांध, तिथं दर्गा उभा कर. आज त्या दर्ग्याच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण होत असताना प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाचा दर्गा कशाला म्हणणारी एक आमची प्रतिगामी परंपरेची मंडळी तो काढण्यासाठी फार मोठा प्रयत्न करतात. कोरेगाव भीमामध्ये ज्या ज्या मंडळींनी जे जे घडवलं तीच मंडळी या ठिकाणी तो दर्गा हुसकवण्यासाठी आघाडीवर आहेत. पण आमच्या मंडळींना लक्षात येत नाही की धार्मिक ध्रुवीकरण होत असताना हिंदू आणि मुस्लिम किंवा ह्यांच्या अंतर्गत असलेल्या जाती हे सगळे आपण मानव आहोत. महामानवानी फक्त एकच जात समाजाला सांगितली ती म्हणजे मानवता जात. महामानवानी समाजाला, महान संतांनी समाजाला फक्त एकच धर्म सांगितला तो म्हणजे मानवता धर्म. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला ही मंडळी त्यांना सांगतात हा दर्गा निघाला पाहिजे, ही मशीद उडवली पाहिजे, अफजल खानाची मशीद प्रतापगडच्या पायथ्याला कशासाठी? आता आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतो त्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचे असे वादविवाद निर्माण केले जातात ह्याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. मला ते पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचं नाही. पण आपलं एक लक्षात आलं पाहिजे की जर अफजल खानाची जर ती दर्गा, अफजल खानाचा जर आपल्याला जर तो चौथरा किंवा अफजल खानाची जर मशीद काढायची असेल तर तो अपमान आपल्या जिजाऊ मातेचा आहे की ज्यांनी समता शिवाजी महाराजांना शिकवली. जिजाऊ मासाहेबांनी जर शिवाजी महाराजांना अफजल खानाची कबर बांधू नका असं सांगितलं असतं तर मग ठीक आहे ना. पण जिजाऊ मातेचा अपमान आपण करायचा नाही हे आमच्या लोकांच्या लक्षातच बसत नाही. आज हे सांगण्याची गरज आहे. समतेचा प्रश्न इथं आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली जात पुढं न धरता जो स्वराज्याचा पाईक तो माझा अशा तत्वानं ते फार मोठं चांगल्या पद्धतीचं राज्य उभारलं. त्यावेळेला मोरोपंत पिंगळ्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये हैदर काजीमुल्ला नावाचा एक मुस्लिम त्यांनी न्यायाधीश म्हणून नेमला. हे समतेच्या चळवळीचं प्रतीक आहे. ही समता आहे. आतापर्यंत समाजामध्ये प्राचीन काळापासून बरेचसे धार्मिक ध्रुवीकरण झालं असेल पण त्याच्यावर उपाय म्हणून या महामानवांपासून महान संतांच्या पर्यंत आपण हा प्रवास बघितला तर महान संतांनी आपल्याला समतेची चळवळ उभारली. बसवण्णांच्या शरण संप्रदाय, सुफी संप्रदायाच्या आपल्या दर्ग्याचा आपण विचार केला. आता आपण ज्यावेळेला ही परंपरा घेऊन समतेच्या चळवळीची परंपरा घेऊन ज्यावेळेला वारकरी संतांच्याकडे येतो त्यावेळेला वारकरी संतांचे विचार, नामदेवरायांचे विचार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यात तुकोबरायांचे विचार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. नामदेवरायांनी त्यावेळेला 13व्या शतकामध्ये या समाजामधली जी विषमतेची दरी आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तीच विषमता आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा ती जातीयतेची असेल. नुसता जातीवाद संपवण्याचं काम नामदेवरायांनी केलेलं नाही तर आर्थिक शोषणामध्ये जर दरी असेल, आर्थिक जे विषमता जर असेल ती संपवण्याचं काम करताना त्या लोकांना प्रश्न विचारला, अरे तुमच्या घरी सुवर्णाची मडकी, आमच्या घरी फुटकीच गाडगी. तुमच्या घरी गाई म्हशी, आमच्या घरी उंदीर घुशी. तुमच्या घरी गाई म्हशी आहेत, आमच्या घरी उंदीर म्हशी आहेत, उंदीर घुशी आहेत. तुम्हा घरी दारवंटा, आम्हाला दुर्ग वाटा. ही विषमता आहे. ही विषमता संपवण्याचं काम नामदेवरायांनी केलं. आणि नामदेवरायांचा, गौतम बुद्धांच्या विचाराचा, बसवण्णांच्या विचाराचा पगडा जगद्गुरु तुकोबरायांच्या पर्यंत आला. जसं जर आपण ही परंपरा जर पाहिली तर दर 600 वर्षानं या संपूर्ण विश्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचा मानवतावाद निर्माण करणारा मानव जन्माला आले, त्याला महामानव म्हणूया. पहिल्यांदा गौतम बुद्ध होते. गौतम बुद्धानंतर आपण 1200 वर्षानं जर आपण पाहिलं तर मोहम्मद पैगंबर आले. मोहम्मद पैगंबरांच्या नंतर 12व्या शतकामध्ये त्यांच्यानंतर मोहम्मद पैगंबर 600 वर्ष म्हणजे गौतम बुद्ध 600 वर्ष, 600 वर्षानं मोहम्मद पैगंबर म्हणजे 1200 वर्षाचा कालावधी. ही इसवी सन पूर्व 600 आणि ही इसवी सन नंतर 600 आणि त्याच्यानंतर 12व्या शतकामध्ये बसवण्णा आणि नंतर 18व्या शतकामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी रत्न हे महामानव म्हणून या समाजामध्ये जन्माला आली.
मी हे सांगत असताना समतेच्या चळवळीच्या बाबतीत वारकरी संतांचं नेमकं मत काय आहे हे तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी, कारण मी एक वारकरी आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभ्यास आम्ही ज्यावेळेला करतो त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायांनी समाजामधली विषमतेची दुरी नष्ट करून समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न बघून ज्या वेळेला या समाजाला विचार दिले, आम्हाला असा प्रश्न पडतो की तुकोबरायांनी दिलेले विचार आहेत कुठले. याचं गूढ ज्या वेळेला आम्ही शोधून काढलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या समाजाला दिलेले विचार आहेत ते महामानव गौतम बुद्धांचे आहेत, ते मोहम्मद पैगंबरांचे आहेत, ते बसवण्णांचे आहेत, ते संत शिरोमणी नामदेवरायांचे आहेत, ते चक्रधर स्वामींचे आहेत, ते महावीरांचे आहेत. फक्त ते विचार तुम्हा आम्हा सर्व समाजातल्या सर्वसामान्य घटकांना पसतील अशा भाषेमध्ये तुमच्या आमच्या व्यावहारिक जीवनातले दृष्टांत देऊन तुमच्या समोर मांडले. समजा हा विषय ज्या वेळेला आपण एकाच भगवंताची लेकरं आहोत हे म्हणत असताना पैगंबर म्हणतात आपण सगळे एका अल्लाचे आहोत, अल्ला एक आहे, हा एकेश्वरवाद आहे. गौतम बुद्ध म्हणतात अरे कुठलं काय, तुम्ही आम्ही एकच आहे, कुठलं रक्त वेगळं कुठलं असं काही नसतं. गौतम बुद्धांचे विचार आहेत, अरे तुझ्या अंगामध्ये रक्त आहे आणि माझ्या अंगामध्ये काय आहे रे. कबीरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. कबीर म्हणतात अरे तुझ्या अंगामध्ये दूध आहे आणि माझ्या अंगामध्ये काय, तुझ्या अंगामध्ये रक्त आहे आणि माझ्या अंगामध्ये काय आहे. नाही 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 आम्ही सगळे एकच आहे. जसं तुकोबराय म्हणतात त्या ईश्वरालाही म्हणत असतात. कर्मकांडाच्या जंजाळ्यामध्ये अडकून समतेच्या चळवळीचं समर्थन करणाऱ्यांच्या जर तू याच्या पितांबरामध्ये जर असशील तर देवा चर्म मांस भिन्न नाही, शुद्धाशुद्ध निवडे कैसे. सांग चर्म आणि मांस भिन्न नाही, शुद्धाशुद्ध निवडायचं कसं. आणि हे पटवून देताना अनेक अभंगाची वचनं त्यांनी आपल्या समोर मांडताना त्यांनी एका अभंगामध्ये स्पष्टपणे विचारलेलं आहे, सांगा माणसा माणसामध्ये तुम्ही आम्ही भेद करत असू, माणसा माणसांचं रक्तमांस जर एक असेल तर इथं सामाजिक तुमच्या आमच्या व्यवहारातलं उदाहरण देताना एक सुंदर अभंग आहे. अरे आपणा लागी काम वाण्या घरी गुळ, त्याचे याती कुळ काय कीजे. आपल्याला गुळ पाहिजे, तो कुणाकडून विकला गेला हे बघू नका, गुळ घ्या, गुळाचे गुण बघा. अगदीच काय तर आम्हा वारकरी मंडळींना भक्ती चळवळीच्या लोकांना हे पटवून देण्यासाठी तुळशीचं महात्म्य आम्ही जाणतो म्हणून त्याने एका त्याच अभंगात प्रश्न विचारला, सांगा उकरंड्यावरी वाढली तुळशी, काढावी ती कैशी कावण्या ठाई. तुळस उकरंड्यावर वाढली म्हणजे तुळशीचं महत्व कमी होतं का. तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आला म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय शूद्र नाही, तुमचे आचरण श्रेष्ठ आहे, तुम्ही त्या जातीचे. नाही तो वर्ण तुम्ही उच्च वर्णाचा, जन्म तुम्ही उच्च वर्णामध्ये, आणि शूद्रीचा संग करी त्याला काय उच्च मानावं का, त्याला उच्च मानावं का. आणि हे पटवून देताना त्यांनी एका शेंगाचं उदाहरण दिलं. जशी शेंग वरून त्याचं टरफल असताना आत काय असतं तर त्याचं सुंदर असं मगज असतं, त्यात सुंदर असं बी असतं, त्याला शेंगदाणा म्हणतो आपण. तुकोबराय म्हणतात तो का म्हणे काय सलपटाशी काज. अरे त्याचं कशाला आहे, त्याचे वरचं टर्पल बघू नका. जसं फणस असतो तो फणस वरून कसाही दिसतो पण आत मात्र आत अमृताचे साठे असतात. तसं सुपी संप्रदायाचा प्रभाव असणारे सुपी संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय मित्र आहेत, नवे एकाच विचाराच्या धाग्याचे आहेत. त्यामध्ये शेख मोहम्मदांचे विचार जर पाहिले, मी तुम्हाला शेख मोहम्मदांचा विचार सांगतो आणि शेवट माझं पूर्णत्वाला नेतो. शेख मोहम्मदांनी असाच एक प्रश्न विचारलाय की तुम्ही आम्ही जाती जातीमध्ये विभागलेलो आहोत, आपल्या तुमच्या आमच्यामध्ये रक्त मांस सगळं एकच आहे, पण जात जात म्हणून या समाजामध्ये विषमता निर्माण करून विषमतेचं विष पेरलेलं आहे. त्याच्यावर प्रबोधन करताना म्हणतात अरे कैसे केले या गोपाळी नाही सोवळी ओवळी, कैसे केले या गोपाळी नाही सोवळी ओवळी, काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, आणि शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. शेख मोहम्मद अविंद आहे पण त्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे. तुकोबरायांची हिंदुस्थानी दोहे जर पाहिले तर ते समतेचे प्रतीक आहेत. मोहम्मद पैगंबरांच्या विचाराचा पकडा तुकोबरायांच्या जीवनावर आहे.
माझ्यासारखा पुरोगामी विचाराचा वारकरी हे निक्षून सांगतो, ठामपणाने सांगतो, कारण त्याची प्रमाण आहेत. तुकोबारायांनी हिंदुस्थानी दोह्यामध्ये स्पष्टपणे सांगितले, अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे. अल्लाह बिन नाही कोय, अल्लाह करे सो होय. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे. आणि तुकोबारायांनी हिंदुस्थानी दोह्यामधून या समतेचा विचार, ज्याला समतेची चळवळ उभारली, हे विचार कोणाचे आहेत? अल्लाह पैगंबरांनी मांडला, तो समज अल्लाह आमच्या तुकोबारायांनी मांडला. म्हणजे अल्लाह एकच आहे, ईश्वर एकच आहे. आणि त्याची लेकरं आपण आहोत. ज्या ज्या मंडळींनी या समाजामध्ये जन्माला येऊन स्वतःचं अधिष्ठान मजबूत करण्यासाठी एक किडकिट विचार मांडला, त्या किडक्या विचारातून धर्माचं धार्मिक ध्रुवकीकरण केलं, त्याच्या विरोधात समतेच्या चळवळी उभारल्या. आणि या समतेच्या चळवळीचं योगदान जर आपण पाहिलं, धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाबतीत मी काल एक क्लिप पाहिली. दिल्लीला एक शाळा आहे, तुम्ही पाहिली का नाही कोण नाही, मग अशी सोशल मीडियाचा विषय झाला आहे. दिल्लीला एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये अनेक वर्ग केलेले आहेत. एका वर्गात हिंदू मुस्लिमांची मुलं एकत्र, दुसऱ्या वर्गात हिंदू मुस्लिमांची मुलं एकत्र, तिसऱ्या वर्गात फक्त हिंदूंची मुलं, आणि चौथ्या आणि पाचव्या वर्गात फक्त मुस्लिमांची मुलं. प्रिन्सिपलला उत्तर नाही देता आलं. प्रिन्सिपलनं उडवाडीची उत्तर दिली. का घडतंय हे? आज सुद्धा काही विध्वंसक मंडळी या समाजामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करून आपल्या मताचा एक फार मोठा गट्टा एका बाजूला काढून आपल्यावर अधिराज्य करून आपली पिळवणूक करून पेशवे आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून मगाशी एक विषय फार सुंदर मांडला गेला की अशा साहित्य संमेलनाला राजकीय विचारांची झालर असली पाहिजे. मी तर म्हणेन, तुम्ही कुणी सगळे एकत्र या. कुणी पंतप्रधान पदावर बसावं मला माहीत नाही, कुणी बसावं हे मी ठरवणार नाही, पण सगळ्यांनी एक बोट करा आणि या प्रतिगाम्यांची हक्कलपट्टी करूया. आता ही आणीबाणीची वेळ आहे. आणि म्हणून आपल्यातले मतभेद विसरा. या समाजाला संतांनी दिलेले, महामानवांनी दिलेले विचार आहेत, हे विचाराचं आपण सगळ्यांनी पालन करूया. शेवटी एकच मी तुम्हाला दोहा सांगतो, आणि त्या वचनाप्रमाणे आपण एकत्र येऊया, हा लढा लढूया. काळाची गरज आहे. समाजामध्ये सामाजिक धार्मिक ध्रुवीकरण होते, स्वतःची पोळी भाजली जाती, आणि किडकी व्यवस्था आपल्यावर अधिराज्य करण्यासाठी अधीर झालेली आहे. त्यांना थांबवण्याची गरज आहे. आणि म्हणून शेख मोहम्मद एका ठिकाणी म्हणतात, अरे आम्ही जातीचे ब्राह्मण, आम्ही जातीचे ब्राह्मण आणि आमचे सोयरे मुसलमान. या वचनाप्रमाणे आपण एकत्र येऊया. पुरोगामित्व आपल्याला महामानवांनी आत्तापर्यंत दिलेलं आहे, त्याचा खुराक आपल्याकडे भरपूर आहे. संतांच्या चळवळीची वाङ्मय आपल्याकडे भरपूर आहे. तेव्हा या समाजामध्ये जे धार्मिक ध्रुवीकरण आहे, त्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधात समतेची चळवळ महामानवांपासून संतांच्यापर्यंत आणलेली आहे, आणि ती अधोरेखित करून आपण तशाच पद्धतीने वाटचाल करूया. आणि हा विचार टिकवण्यासाठी साहित्य संमेलनासारखा फार स्तुत्य उपक्रम या मंडळींनी ज्या वेळेला या समाजामध्ये आणला, अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे कॉम्रेड विलास सोनवणे यांनी मला ही दुसरी वेळ आहे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायची. पहिल्यांदा मी एकदा जळगावला याच संमेलनामध्ये मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं. आज या ठिकाणी डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने, आमचे कॉम्रेड विलास सोनवणे आणि या सर्व संयोजकांनी मला इथं उपस्थित केलं. संत विचाराची चळवळ खरं तर व्यापकपणे आपल्याला मांडता येते, पण कमी वेळेमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा मी एक वारकरी आहे, तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न राहिला. मग अशी माझी ओळख करून दिल्याप्रमाणे माझे गुरु मुस्लिम होते. हरिभक्त परायण अकबर आबा शेख वैकुंठवासी हे माझे गुरु, आणि त्यांनी नमाज पढत असताना कुराण काय आहे हे सांगितलं. ते मला तुम्हाला सांगावं असं वाटते. या विश्वाला लिखित 6238 आयती ज्या महामानवानं दिल्या, त्यांचं नाव आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर. पहिली आचारसंहिता, लिखित आचारसंहिता मोहम्मद पैगंबराने दिली. ती आचारसंहिता, ते कलमा आहेत, आयती आहेत 6238. हे माझ्या मनामध्ये बसलं. आणि मग त्यांच्या आणि आमचे डॉक्टर आ साळुंके यांच्या माध्यमातून मी विचारामध्ये आलो. कॉम्रेड विलास सोनवणे यांचा आमचा परिचय गेल्या 8-10 वर्षापूर्वीपासून झाला. युवा भारतच्या माध्यमातून त्यांनी मला अनेक वेळेला
सर्व धर्म परिषदेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिली आणि मग मी या विचारमंचावर येण्यासाठी पात्रतेचा ठरलो आणि तुम्ही मला ते पात्रतेचं ठरवलं, मला इथं निमंत्रित केलं. माझे विचार तुम्ही शांतपणाने ऐकून गेले. माझ्यापेक्षा खरं तर तुम्ही फार सज्ञान आहात, तुम्ही फार सजग आहात. पण मी एक वारकरी आहे, पण या संपूर्ण प्रश्नाची जाणीव असणारा सजग वारकरी आहे. मी तर असं सांगेन, मोहम्मद पैगंबर आणि चारवाक अगदी महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यापर्यंत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापर्यंत नव्हे, अगदी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्यापर्यंत सगळ्या महामानवांचा, ज्या समाजाच्या निकोप व्यवस्थेसाठी त्यांनी आपलं योगदान दिलं, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास आपण करणं प्रत्येक कीर्तनकाराचं, प्रत्येक वारकऱ्याचं, प्रत्येक प्रवचनकाराचं काम आहे. आणि त्या भूमिकेचा मी आहे आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. ती भूमिका तुमच्या पुढे मांडली. तुमचं दर्शन घेतो. मला वेळ झालेला आहे, माझी गाडी जाण्याचं आहे. अध्यक्ष महोदयांनी मला परवानगी द्यावी. मी आता जाण्याचं प्रयोजन करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.